निश्चितच लालूजी नंतर राज्याचं राजकारण संपलं असं लोकांना वाटत होतं, परंतु तेजस्वीजींच्या रूपाने एक नवीन तारा उदयास आलेला आहे आणि एक 30 वर्षीय मुलाने, एक 30 वर्षीय नेत्याने चांगल्या भल्याभल्यांना घाम फोडला या निवडणुकीत आपण पाहिलेलं आहे। आणि जसं राजेशजी म्हणाले होते का बाबा तेजस्वी के रूप में एक नया तारा उदय में आया है, तो त्या गोष्टीशी मी सहमत आहे। आणि येणाऱ्या म्हणजे भारताच्या राजकारणात तेजस्वीजी खूप मोठा ठसा उमटवणार आहेत हे सुद्धा तितकंच खरं आहे। कारण की महागठबंधन मध्ये आपण विचार केला तर तेजस्वीजींच्या रूपाने एक सक्षम नेतृत्व उदयास येत आहे। आणि आपण जर बिहारच्या आताच्या इलेक्शन पुरता जर बोललो तर कुणाला वाटलं नव्हतं का तेजस्वीजी एकट्याच्या जीवावरती, एकट्याच्या म्हणजे दमवरती इतक्या चांगल्या पद्धतीने महागठबंधन हँडल करतील आणि महागठबंधनच्या जागा वाढवतील म्हणून। आणि अजूनही 16 ते 20% फक्त तुमचे निकाल म्हणजे काउंटिंग झालेले आहेत आणि अजूनही कोणी म्हणजे काही बोलले आहेत का आम्ही जिंकून येतोय, नितीशजी मुख्यमंत्री बनताय। आता शिवराय कुलकर्णींचं, आदरणीय शिवराय कुलकर्णींचं वक्तव्य मी ऐकलं का निश्चितच ते बनतील। ही मला वाटतं ही खूप घाई होईल, कारण 20% अजून तुमचे काउंटिंग झालेलं आहे, अजून बराच पल्ला गाठायचा आहे आणि बराच म्हणजे वेळ जायचा आहे। तर बिहारसाठी नितीशजी जे म्हणजे विकास त्यांच्या पक्षाने सांगितला का मी अमुक विकास केला तर अमुक विकास केला। आता शिवराय कुलकर्णींचं वक्तव्य होतं तर बाबा देवेंद्र फडणवीसांनी तिथे प्रचार केला आणि त्यामुळे काही सीट्स आमच्या आल्या किंवा काही सीट्स टक्का आमचा वाढेल, परंतु त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो का जे महाराष्ट्रात आपण सांगितलं, महाराष्ट्रासाठी आपण आरोप लावले आदरणीय श्री उद्धव ठाकरेजीवर त्या निष्क्रिय आहेत आणि बाबा 6 महिन्यापासून घरात आहे, तर बिहारमध्ये काय झालं? बिहारमध्ये आदरणीय नितीशजी पूर परिस्थिती होती त्यावेळेस त्यांचा कुठेच पत्ता नव्हता आणि बरेचसे कांड त्यांच्या म्हणजे सरकारमध्ये झालेले आहे। वसतिगृहाचं कांड बघा किंवा त्याच्यानंतर पूर परिस्थिती महत्वाचं आहे, तर त्यावर सुद्धा आता आगामी काळामध्ये सुद्धा किंवा पुढचे 2-3 दिवस चर्चा होणार की नेमकं काय झालं, कसा निकाल लागला, कोणाचा पारडं जड। पण राजेशजी यांच्याकडे सुद्धा जाते। राजेशजी जर आपण तेजस्वी यादव बद्दल बोललो त्याचा जो अनुभव तसा कमी आहे, एकीकडे 70+ नितीशजी आणि एकीकडे 30 वर्षाचा तेजस्वी यादव, पण ज्यांनी जी मॅच्युरिटी दाखवलेली आहे किंवा ज्यांनी ज्या पद्धतीनं मतदारांना खेचून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, एक निश्चितच त्याचा एक ऑरा तयार झालेला आहे किंवा त्याचं एक वलय तयार झालं म्हणायलाच पाहिजे। आणि आगामी भविष्यात राज्याचं भविष्य कुठेतरी चांगलं दिसतंय या सगळ्यामध्ये। काय म्हणणार राजेशजी? महत्वाचं आहे तर त्यावर सुद्धा आता आगामी काळामध्ये चर्चा होणार जिस तरह से लोगों ने उनको समर्थन दिया बहुत बड़ी बात है और उनको अभी भी हमें ये लग रहा है कि जैसे जैसे चुनाव आगे बढ़ेगा हो सकता है कि स्थितियों में थोड़ा परिवर्तन आ जाए, लेकिन आप ये ना कहें कि उनको अनुभव की